भाषेत आपलं कंप्लेंट करता येईल. नागरिकांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा अवेलेबल आपल्या मोबाईलवरती आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईलवरती complaints.mahafda.in हे लॉग इन करायचं आहे. त्याचं मी थोडक्यात आपल्याला आता डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. आपण मोबाईलच्या बाबतीत हा मोबाईल फ्रेंडली आहे आणि हा पोर्टल पूर्णपणे नागरिकांनी मोबाईलवरती वापरू शकतात. आपण जर आपल्या मोबाईलवरती गेला ब्राउझर लॉग इन केलं तर त्याच्यामध्ये complaints.mahafda.in याच्यावरती जा. ते गेल्यानंतर आपल्याला समोर हे पोर्टल दिसेल. आपण आता स्क्रीनवरती बघताय. याच्यामध्ये तिन्ही भाषा अवेलेबल आहेत. आपण जर क्लिक केलं मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषा अवेलेबल आहेत. आणि हे करताना आपण समजा मराठी भाषा यूज केली, तक्रार नोंदवा असं जर बघितलं तर तक्रार नोंदवल्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक विचारला जातो. हा मोबाईल नंबर आपण टाईप केला तर तो OTP पाठवतो. आपण एक वेळेस नंबर टाकला आणि OTP पाठवा म्हटलं की आपल्याला OTP आपल्या मोबाईलवरती येईल. OTP आला आपल्या मोबाईलवर. OTP आल्यानंतर आपण तो OTP त्याच्यामध्ये टाकायचा, अपडेट करायचा किंवा एंट्री करायची. ते केल्यानंतर आपल्याला समोर हे स्क्रीन दिसेल आणि स्क्रीन दिसल्यानंतर मग आपल्याला विचारते की जिल्हा कोणता आहे. आपण समजा पुणे जिल्हा घेतला आणि त्याच्यासमोरच आपल्याला लवकर कारवाईसाठी हे नमूद करा हे वाक्य येईल किंवा त्याच्यामध्ये माहिती येईल. तर ते वाचा, नेमके काय चुकते, भेसळ बाबतीत आहे का, एक्सपायरच्या बाबतीत आहे, बाहेरची वस्तू आहे किंवा आजार झाला आहे, दुकान आहे का, ब्रँड आहे का, व्यक्तीचं नाव आहे वगैरे वगैरे आपण डिटेल्स याच्यामध्ये दिसतात. आता हे डिटेल्स दिल्यानंतर मग आपली तक्रार पूर्णपणे तुमची तक्रार लिहा याच्यामध्ये येतं. आपण ते लिहू शकतो किंवा आपण बोलू शकतो. दोन्ही ऑप्शन इथं आपल्याला अवेलेबल आहे. ती एक वेळेस लिहिली किंवा बोललं की त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं, सबमिट करायचं. सबमिट झाल्यानंतर आपल्याला तुमचं लोकेशन विचारतं. लोकेशन क्लिक केलं की आपण ज्या ठिकाणी आहोत ते लोकेशन येईल. ते मॅन्डेटरी आहे कारण आपण कंप्लेंट करताना कुठून करता हे आम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्या खाली फोटो किंवा बिल जोडा असं सांगितलेलं आहे. आपल्या कंप्लेंट करताना कंप्लेंटची डिटेल्स असणं अपेक्षित आहे. समजा एखाद्या दुकानामधून तुम्ही काहीतरी खाल्लं आणि त्याचा काहीतरी त्रास झाला, तिथं अनहायजेनिक आहे हॉटेलमध्ये काढल्यानंतर, त्याची रिसीट असणं अपेक्षित आहे. जे दॅट आम्हाला डिटेल्समध्ये कारवाई करणं सोपं जाईल. किंवा एखाद्या मेडिकलमधून परचेस केलं, तो प्रॉडक्ट कोणता त्याचा फोटो, कारण त्याचा बॅच नंबर वगैरे आम्हाला बघावा लागतो, त्याची रिसीट म्हणजे आपल्याला ती कारवाई करता येईल. हे केल्यानंतर आपण पुढे जा म्हणून ते सबमिट केल्यानंतर आपल्याला हे दिसतंय की आता ही अन्न किंवा औषधाची खात्री आहे की नाही करतायत. आता ही जर कंप्लेंट आपण चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यापूर्वी खालील गोष्टी करायच्या याच्यामध्ये माहिती दिसते. आणि हे केल्यानंतर मी 18 वर्षावरची आहे, खात्री करा आणि ह्याच्यामध्ये तक्रार दाखल करा असं येतं. आता समजा बऱ्याच वेळेस असं होतं की काही लोक मुद्दाम होऊन आमच्या विभागाशी किंवा FDAशी संबंधित नसतानाही तक्रार करतात की माझ्या एरियामध्ये मॉस्किटो झालेले आहेत. तर अशी जर तक्रार आली आणि ह्याच्यात करण्याचा प्रयत्न केला तर ते ॲक्सेप्ट करणार नाही. तुम्हाला त्याच्यावरती मेसेज येईल की ही FDAशी संबंधित नाही, आपण संबंधित विभाग किंवा कॉर्पोरेशन याची संपर्क साधा. ही पण माहिती याच्यावरती आपल्याला बघता येईल. आणि असं आपण पूर्णपणे कंप्लेंट केल्यानंतर मग आपल्याला बघायचं की ह्या तक्रारीचं काय झालं, तर या तक्रारीचा मागोवा घ्या असं त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे डिटेल्स देतील. आपण दाखल कधी केलेली आहे, दाखल केल्यानंतर त्याचे काय सध्याचं स्टेटस काय हे आपण ट्रॅक करू शकता. आणि अशा दृष्टीनं आपल्याला ही कंप्लेंट आपल्या अधिकाऱ्याला देता येते. आणि ती कंप्लेंट ज्या मोमेंटला दाखल होती त्या मोमेंटला मला पण दिसते, माझ्या जॉईंट कमिशनरला पण दिसते आणि त्याच्यावरती आपण काम करायला सुरुवात होतो. जसंच आपल्याला कंप्लेंटचं रिझोल्युशन येईल ते रेझोल्युशन आपल्यापर्यंत आपण कंप्लेंटचं ट्रॅकिंग केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. प्रत्येक कंप्लेंटला आपण एक युनिक नंबर दिला आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आम्ही जी कंप्लेंट केली त्याच्यामध्ये FDA महाराष्ट्र आहे, 2026 आहे आणि ही तिसऱ्या नंबरची क्रमांक त्याला 000003 हा नंबर आलेला आहे. म्हणजे आपल्या काही एक युनिक नंबर असेल तो आम्हाला आमचे अधिकारी बघतील, ट्रॅकिंग करतील आणि त्याच्यावरती आपण याच्यावरती काम करतोय. आपल्यासमोर हा डॅशबोर्ड आहे, तो मी दाखवत आहे. आपण एक वेळेस complaint.mahafda.in याच्यावरती केलं. आता माझा हा ऑफिसरचा किंवा कमिशनरचा डॅशबोर्ड असल्यामुळे मला सर्व महाराष्ट्रामध्ये काय चाललंय कंप्लेंटच्या बाबतीत ते आपण बघू शकतो. हे डॅशबोर्ड असल्यानंतर आपल्याला आता दिसतंय की समोर मला किती कंप्लेंट आलेल्या आहेत आतापर्यंत, कारण हा आपण काल संध्याकाळीच लॉन्च केलेला आहे. तर 2 तक्रारी प्राप्त दिसतात. या तक्रारी बघितल्यानंतर माझ्या लक्षात येतं याचं हे AIच्या आधारे सिस्टमनी याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे किंवा अनालिसिस केलेलं आहे. आणि याच्यानुसार आपण ह्या 2 ज्या कंप्लेंट दिसत आहेत त्या प्रलंबित आहेत. म्हणजे त्याचा अजूनही त्याच्यावरती कारवाई झालेली नाही आहे. ही प्रलंबितमध्ये मी क्लिक केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये AIच्या माध्यमातून जो काय आपल्याकडे आतापर्यंतचा डेटा अवेलेबल आहे त्याच्या माध्यमातून अनालिसिस केलं की तक्रारीचं स्वरूप काय, म्हणजे काळानुसार तक्रारी आहे, तीव्रता म्हणजे त्याची इंटेन्सिटी किती आहे,
जिल्ह्यानुसार आहे, प्रकारानुसार आहे, सगळं आपल्याला बघता येतं. आता तीव्रतामध्ये आपण कॅटेगरायझेशन केलेलं आहे. तीव्रतेमध्ये जर कॅटेगरायझेशन बघितलं तर अति तीव्र किंवा सर्वात जास्त महत्त्वाची जर बघितली तर फूड पॉयझनिंग असेल, त्याला सर्वात हायेस्ट प्रायोरिटी आपण दिलेली. त्यानुसार आपल्याला इमिजिएटली ती त्या अधिकाऱ्यापर्यंत जाते. अधिकाऱ्याने ताबडतोब त्याच्यावरती पुढची कारवाई करायची आहे, असं आपण कॅटेगरायझेशन केलेलं हे अधिकाऱ्याला सुद्धा हे माहीत होतं. आता आपण त्याच्यापुढे जर गेलो, जिल्ह्यानुसार गेलं तर पुणे जिल्ह्याच्या 2 आहेत असं दिसतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये प्रकार जर बघितलं तर एक कंप्लेंट आली अस्वच्छ उत्पादन किंवा साठवण अशा प्रकारची आहे आणि दुसरी निकृष्ट पॅकेजिंगच्या बाबतीत आहे. त्या कंप्लेंटवरती आपण जर क्लिक केलं तर मला हे दिसतं की ही जी आहे एक प्रलंबित आहे आणि त्याची आता पुढची कारवाई चालू आहे. त्याची तीव्रता आपण जी बघितलेली आहे नॉर्मल कॅटेगरी म्हणजे अति तीव्र नाही आहे, त्याच्यामुळं त्यांना जो वेळ दिलेला अधिकार त्यानुसार ते कारवाई करत राहतील. हे मला इथं डॅशबोर्ड दिसतो. हेच आपण जर थोडक्यात पुढं डिटेलमध्ये जर गेलो तर याच्यामध्ये एक्सप्लोरर म्हणून मला दिसतं. आता एक्सप्लोररमध्ये मला जर बघितलं तर ह्या 2 कंप्लेंट ज्यावेळेस मी चेक करतो तर त्याच्यावरती मी ही कंप्लेंटवरती क्लिक केल्यानंतर त्याची कंप्लेंट काय मला डिटेल दिसतात. हे याच्यामध्ये आहे की हा कंप्लेंट जो आहे हा पुणे जिल्ह्यातला आहे आणि त्यांनी फूड सेफ्टी आणि हायजीनच्या बाबतीत न्यूमरस इस्टॅब्लिशमेंटच्या बाबतीत आपल्याला कंप्लेंट काय हे दिलेली आहे. आणि याच्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला त्याचा मोबाईल नंबर दिसतो. AIचं मूल्यांकन इथं दिसतं. हे AIचं मूल्यांकन आपल्याला जे दिसत आहे ते सध्या 95/100 म्हणजेच ती कंप्लेंट जेन्युइन आहे का नॉन जेन्युइन आहे हे AIच्या माध्यमातून त्याची रँकिंग तयार केली जाते, जेणेकरून विनाकारण मिसलिडिंग किंवा अर्धवट माहिती असलेल्या कोणत्याही प्रकारची कंप्लेंट अधिकाऱ्यापर्यंत जाणार नाही, जेणेकरून अधिकाऱ्यांचा वेळ वायाला जाणार नाही, हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याच्यामुळे आपण कंप्लेंट करताना त्याचे डिटेल्स देणं आवश्यक आहे. ही कंप्लेंट कोणत्या समजा हॉटेलमधली असेल तर हॉटेलमध्ये आहे, एक्झॅक्टली काय कंप्लेंट आहे आणि त्याच्याबद्दल काय आपल्याकडे फोटो किंवा रिसीट हा पुरावा आपण त्याचा सादर केला तर अधिकाऱ्यांना त्याच्यावरती वेळेत आणि चांगल्या प्रकारे कारवाई करणं शक्य होतं.